लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. संगमनेर तालुक्याच्या कनोली या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी बबूबाई लक्ष्मण वरपे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला. यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांचं जाहीर हरिकीर्तन झालं. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सीताराम पाटील गायकर, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, अक्षय शिवाजीराव कर्डिले, हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज करपे, रामदास वाघ, सीताराम मोरे, दत्तात्रय नागरे, भीमराज नागरे, केशवराव वरपे, बाजार समितीच्या संचालिका दीपाली वरपे, भाऊसाहेब शिंदे, अंकुश कांगणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, सर्वच संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा बँकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, सर्व शाखांचे पदाधिकारी, कनोली आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गंगा भागीरथी बबूबाई लक्ष्मण वरपे यांना शब्दरूपी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब लक्ष्मण वरपे यांनी आपल्या आईंप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले. भगवंताचं भजन भक्ती आपण जी करतो, त्याची उपासना करतो, ते सुख मात्र अविनाशी आहे. म्हणून अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळ. भौतिक असलेलं हे जीवन आणि आपल्याला जीवनभर जे काही आपण कार्य करतो, संतांच्या दृष्टीनं हा सर्व क्षणभंगुरच पसारा. क्षणभंगुर हा तेथील पसारा, आलिया हकारा अवघेनासे. हकारा म्हणजे आरोळी, बोलावलं. तुकोबारा म्हणतात जेव्हा त्या परमात्म्याचं बोलावलं येतं शेवटचं, त्यावेळेला मात्र जे आहे जसं आहे त्या स्थितीत सोडून व्यक्तीला इथून निघावं लागतं. आणि म्हणून जीवन जगतानाच आपण जर ईश्वर चरणांचा आश्रय केला तर मृत्यूच्या नंतरही आणि जीवनभरही ती शांती आपल्याला अनुभवता येईल, विश्रांती अनुभवता येईल, असा विचार शेवटी महाराज म्हणतात. तुका म्हणे थे सकळ विश्रांती, आठवा चित्ती नारायण विठाला. महाराजांनी कीर्तनामध्ये जे विवेचन केलं त्याचं अनुकरण मात्र पुढाऱ्यांनी जर केलं तर खरीच तत्परता झाली. पण तुम्ही तो मुद्दा इतका सुंदर मांडलाय. शिक्षण आणि आरोग्य ही जीवनावश्यक वस्तू सर्व लोकांची आहे आणि ती जर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर मोफत मिळाली ते म्हणजे अतिशय उच्च विचार आपले आहेत महाराज. जो समजून तो घेईल सर्व समाजाला त्याचा फायदा होईल. आणि या वरपे कुटुंबाच्या या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं नियोजन आपण केलं ते खूप मार्गदर्शक आहे देशाच्या दृष्टीनं, असं मला वाटतं. आणि हीच खरी श्रद्धांजली बबूबाईंना ठरेल. सन्माननीय रावसाहेब वरपे साहेब, त्यांचे बंधू भगिनी
यांच्या मातोश्री आदरणीय स्वर्गीय गंगा भागीरथी बबूबाई यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वरपे परिवाराचे सर्व आप्तेष्ट सगळे सोयरे मित्र, सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, आपण सर्वजण आज या मातेस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहोत. मी माझ्या परिवाराच्या वतीने संगमनेर बाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने अहमदनगर सहकारी जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने, त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने या मातेस आदरांजली अर्पण करतो. मला वाटतं माणसाचा उतार वयात श्रीमंती मोजण्याचा जर काही परिमाण असेल तर मुलगा आपल्याला किती विचारतो. श्रीमंती ही थाटमाट असतो तोपर्यंत असतो, पण ज्या वेळेस माणूस आथोरणात पडतो त्यावेळेस त्याला वाटतं की माझ्या नातवांनी जवळ यावं, माझ्या मुलांनी जवळ यावं. आणि मी मालपाणी नगरमध्ये होते. या वरपे साहेबांना मी जेव्हा जेव्हा पाहिजे तर त्यावेळेस ते त्यांच्या आईची सेवा करीत असायचे, त्या ताई त्यांच्या आईची सेवा करीत असायच्या. मला वाटतं एक परफेक्ट व्यक्तिमत्व म्हणून वरपे साहेबांकडे बघायला पाहिजे. कारण प्रामाणिकपणे ज्यांनी आपल्या कोणत्याही क्षेत्रात जेव्हा माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्यावेळेस त्याचं एक तर नाव निघतं, आणि जो आईवडिलांची सेवा करतो अशाही व्यक्तीचं नाव निघतं. म्हणून मी अशा मातेला आणि ज्या मातेने ज्या पुत्रांना जन्म दिला, जो परिवार घडवला, अशा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि जिथं पुढं परमेश्वर असेल त्या ठिकाणी त्या आईला नक्कीच चांगली जागा देईल. आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि मार्केट कमिटी संगमनेर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहते. शिकलेले माणसं, नोकरीवाले माणसं या आईवडिलांची सेवा करत नाही, हा आपला अनुभव. आणि हा अनुभव या ठिकाणी अतिशय कमी टक्क्यात लोक असतील त्या शिकलेले, उच्च पगाराचे आणि ते आईवडिलांची सेवा करतात. त्यामध्ये रावसाहेब वरपे साहेब हे बसलेले खूप चांगली सेवा त्यांनी आपल्या आईची केली. आणि वृद्धकाळामध्ये आईवडिलांना तरी काय पाहिजे असतं, ही सेवा आपल्या मुलामुलींनी चांगली केली पाहिजे, हीच अपेक्षा आपल्या मुलामुलींकडून त्यांची असते. आणि ती सेवा आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे एवढे मोठे अधिकारी असताना सुद्धा कुठलीही त्यांनी त्याचं जी काही सेवा केली त्याचं काही वाटू दिलं नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं, खूप चांगली सेवा केली, आईचा शेवट चांगला केला. आणि त्या माध्यमातून आज आईला जाऊन वर्ष झालं. ते गेल्यानं निश्चित त्या कुटुंबाला आणि त्यांचे बंधू असतील, त्यांची भगिनी असेल, यांना दुःख होणं साहजिक आहे. मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योगातील सर्व सहकारी संस्थांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चारही मुलं असतील, त्यांची मुलगी असेल, त्यांच्या आईवडिलांनी अतिशय कष्टातून एक कुटुंब उभं केलं आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. आणि आज ही चारही मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये कर्तव्यनिष्ठेने काम करतात. हा आपणा सर्वांच्या दृष्टीने एक अभिमानाचा भाग आहे. अतिशय चांगले काम करतात, आदर्श कुटुंब आहे. आज या मातेच्या मोक्षाचा दिवस आहे आणि मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप सेवा MSC बँकेमध्ये वरपे साहेबांनी केली. त्यानंतर आम्ही जिल्हा सहकारी बँकेमध्ये फार कर्तबगार माणसं फार कमी मिळतात या सहकारी क्षेत्रामध्ये. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही अण्णासाहेब असतील, आमचे माजी चेअरमन खेमनर साहेब, आव्हान साहेबांनी, मी, आम्ही सर्वांनी, बाळासाहेब थोरात साहेब माजी मंत्री, महसूल मंत्री साहेबांनी आम्हाला सूचना केली. एक चांगला अधिकारी आपल्याला जिल्हा सहकारी बँकेमध्ये MD म्हणून, खरं म्हणजे रावसाहेब वरपे साहेबांची आम्ही नियुक्ती जिल्हा सहकारी बँकेमध्ये केली. आणि गेली 12-13 वर्ष ते आज कार्यकारी संचालक म्हणून काम करतात. अत्यंत चांगलं काम ते करताय. असा एक कर्तबगार मुलगा खरं म्हणजे मातोश्री बबूबाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला या सहकारी चळवळीमध्ये मिळालं. आणि म्हणून बबूबाईंच्या जाणं आज 1 वर्ष झाले. आणि म्हणून या सर्व कुटुंबियांना दुःख आहेच.
आम्ही सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मी माझ्या परिवाराच्या वतीनं अहमदनगर सहकारी बँक अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना देखील बँकेमध्ये संचालक असल्यापासून तर आज चेअरमन आहेपर्यंत चांगल्या प्रकारे वरपे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी सहकार्य एक घरातल्या माणसासारखं केलेलं आहे. निश्चितपणे या दुःखामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आणि सहभागी आहोत. आमच्या कुटुंबाचं प्रेम सदैव वरपे साहेब आणि त्यांच्या परिवारावरती भविष्यातही म्हणजे फक्त बँकेमुळे नाही तर वैयक्तिक संबंध असल्यामुळं कायम स्वरूपी राहील एवढं या निमित्तानं सांगतो. निश्चित त्यांच्या मातोश्री बबूबाईंना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. ज्या काही इच्छा अपेक्षा त्यांच्या पाठीमागे राहिल्या असतील तर त्या कुटुंबातल्या आतून पूर्ण होऊ, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू. आज खरं म्हणजे कर्डिले साहेब पण उपस्थित असणार होते, पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मुंबईला आलेत आणि सगळ्या विद्यमान आमदारांना तिथं सर्वांना बोलावल्यामुळं त्यांना तिथं आवश्यक जावं लागलं. पण निश्चित त्यांचं प्रेम वरपे साहेबांसोबत कायमस्वरूपी आहे. सर्वांच्या बद्दल प्रेम भाव आदर हा साधारणपणे ठेवला पाहिजे. आणि आपण नेहमी पाहतो की अशा प्रकारचे महाराजांसारखे मार्गदर्शन भरपूर होतं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा धारणा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून एवढं टाइमपास करायचा अशा प्रकारची परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते. आज जीवनामध्ये धार्मिक अधिष्ठान असल्याशिवाय माणसाला शांतता समाधान आनंद हे मिळणार नाही. ज्याच्या पहिल्यांदा आपल्या कुटुंबामध्ये शांती समाधान असलं पाहिजे, मग आपण बाहेर काम करू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणावर कुटुंब असताना सुद्धा एकत्र चांगल्या प्रकारचं काम करतात. तेच कुटुंब आणि त्याच्यातलीच माणसंही बाहेर चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकतात. तेव्हा आपण आपला प्रपंचाने आपल्या प्रपंचाच्या बाहेर कोणीतरी आपल्या मदतीची सहकार्याची अपेक्षा करत असतं. योग्य वेळेला जर तशी मदत केली तर ती आपल्या पुढील कार्यकाळामध्ये सुद्धा त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. बोलण्यासारखं खूप आहे, मी काही जास्त बोलणार नाही. आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमासाठी इथे आलात याबद्दल वरपे परिवारांच्या वतीने मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि बबूबाई गंगावारती वरपे यांना या ठिकाणी आदरांजली आमच्या सर्व प्रवरा एज्युकेशन सोसायटी असेल बाकी. यावेळी मुलगा भाऊसाहेब लक्ष्मण वरपे, रावसाहेब लक्ष्मण वरपे, संपत लक्ष्मण वरपे, चित्रगुप्त लक्ष्मण वरपे, मुलगी विजया बापूसाहेब गुळवे यांसह समस्त वरपे परिवार, आप्तेष्ट नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, कणोली आणि संगमनेर तालुक्यातील तसेच जिल्हाभरातील अधिकारी वर्ग, मित्रपरिवार हे देखील हजर होते. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.